नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर गणेश गवळी धाराशिव उद्योजक चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करतो. कालच्या भागामध्ये आपण पाहिलं होतं शेळ्यांची खरेदी कशा पद्धतीनं करायची. आजच्या भागामध्ये आपण हे पाहणार आहेत, शेळ्यांची खरेदी तर झाली, शेळ्या आपल्या शेडमध्ये आल्या, त्यांचं दिवसभराचं व्यवस्थापन कशा पद्धतीनं करायचं. बघा, आपल्याला शेळ्या बंदिस्त शेळी पालन करत असताना कमी कष्टामध्ये कमी कामामध्ये जर जास्तीत जास्त शेळ्या सांभाळायच्या असतील तर तुम्हाला या ठिकाणी एक नियोजन करावं लागेल. त्यासाठी आपल्याला दिवसाची सुरुवात ही पहाटेपासून करावी लागेल. पहाटे आपल्याला 4 वाजता उठण्याची सवय या ठिकाणी लावायला लागेल आणि पहाटे 4 वाजता उठल्यानंतर त्यांना आपल्याकडं जी काही चारा आहे तो या ठिकाणी त्यांना काय करायचं, आपल्याला टाकायचा आहे. त्यांच्या शेडची साफसफाई करून घ्यायची, त्यांना दिवसभर लागेल एवढं पाण्याची व्यवस्था करून ठेवायची आणि आपण त्यांना काय करायचं आहे, बंदिस्त शेळी पालनाच्या जी काय कंपाऊंड केलं आहे त्यामध्ये त्यांना गव्हाणीमध्ये चारा टाकून पाण्याच्या हौदामध्ये पाण्याची व्यवस्था करून त्यांना या ठिकाणी सकाळी जेवढं लवकरात लवकर होईल तेवढं या ठिकाणी त्यांना चारा आपण द्यायचा आहे. आणि सकाळचं आपलं काम हे 2 तासामध्ये ते 2.5 तासामध्ये उरकलं पाहिजे. नंतर त्या शेळ्यांनी सकाळपासून 10 ते 11 वाजेपर्यंत टाकलेला चारा हा पूर्णपणे त्यांनी खाल्ला पाहिजे. आणि 11 वाजता त्यांना काय करायचं की आपण जी शेळ्या आणलेल्या आहेत त्या शेतकऱ्यापासल्या शेळ्या आहेत, त्या शेळ्यांना दररोज फिरण्याची सवय आहे, त्यामुळं त्या शेळ्यांना दररोज फिरवायला आपल्याला बाहेर न्यायला लागेल. तर बघा, एक शेळी दिवसभरामध्ये शेतकऱ्यापासली जवळपास 8 ते 10 किलोमीटर चालून येते. मग त्या शेळीला जर एकदम बंदिस्त केलं तर ती शेळी कळपामध्ये त्या शेडमध्ये जगणार नाही, त्यामुळं तिला व्यायामासाठी बाहेर काढायला लागेल. आता ह्या शेळीचं आपण चाऱ्यानं पोट भरले आतमध्येच, त्यामुळं आपण बाहेर काढलं की 4 ते 5 किलोमीटर तिला चालवत न्यायचं रस्त्यानी आणि तेवढंच वापस आणायचं आणि तिला परत या ठिकाणी शेडमध्ये आपण तिला काय करायचं, बंदिस्त करायचं. आणि परत त्या शेळीला हळूहळू करून एक 8 दिवसामध्ये 4 किलोमीटर करा, परत पुढच्या 8 दिवसामध्ये 3 किलोमीटर करा, पुढच्या 8 दिवसामध्ये 2 किलोमीटर करा, पुढच्या 8 दिवसामध्ये 1 किलोमीटर करा, परत अर्धा किलोमीटर करा, परत 1 दिवस आड करून न्या, परत 2 दिवस आड करून न्या, परत आठवड्यातून 1-2 वेळेस न्या. असं करत करत आपलं 3 ते 6 महिन्यामध्ये या शेळीला बंदिस्त राहण्याची हळूहळू आपण काय करायची, सवय लावायची. आणि बघा मित्रांनो, सगळ्यांना आपल्याला माहिती आहे की आपण शेळ्यांना जशी सवय लावतोय तशा शेळ्या सवय लावून आपल्याला घेतात. आणि परत काय करायचं की जसं पहाटे 4 वाजता आपण काम सुरू केलं होतं तसं दुपारी 4 वाजता परत आपल्या प्लॅन्टमध्ये यायचं आणि परत त्यांना साफसफाई करून घ्यायची आणि जी पिल्ले असतील त्यांना शेळ्यांची दूध पाजून घ्यायचं आणि त्यांना परत या ठिकाणी चारा, जी आपण शेड तयार केलं आहे शेडच्या आतमधल्या गव्हाणीमध्ये चारा टाकायचा आणि त्या चारा त्यांनी काय करतील, खात चलतील आणि खाल्ल्यानंतर रात्री 8-9 वाजेपर्यंत त्यांनी चारा खातील आणि पहाटेपर्यंत त्यांचा रवंथ होईल. मग ही जर आपण पद्धत अवलंब केली तर बघा, आपल्या शेळीचं वजन वाढण्यासाठी, शेळीचं दूध वाढण्यासाठी, बकऱ्याचं वजन वाढण्यासाठी त्या बकऱ्यांनी शेळ्यांनी चारा किती खाल्ला आहे त्याला महत्त्व नाही, तर खाल्लेल्या चाऱ्याचा त्यांनी रवंथ किती केला आहे त्याला जास्तीत जास्त महत्त्व आहे. जर आपल्याला बंदिस्त शेळी पालनामध्ये बकऱ्यांचं वजन वाढवायचं असेल, शेळ्यांचं उत्पन्न वाढवायचं असेल, त्यांचं दूध वाढवायचं असेल तर दिवसाच्या 12 तासामधले 6 तास त्या शेळीची बैठक झाली पाहिजे आणि रात्रीच्या 12 तासामध्ये 6 तासाची बैठक झाली पाहिजे. ज्यावेळेस ती जी बैठक होईल त्यावेळेस ती रवंथ करेल आणि रवंथ केल्यानंतरच त्या बकऱ्यांचं आणि शेळ्यांचं दूध वाढणार आहे आणि त्यावेळेस आपल्याला हा व्यवसाय चांगल्या पद्धतीनं परवडेबल होणार आहे. मग अशा पद्धतीनं जर आपण या ठिकाणी प्रयत्न केले तर या ठिकाणी आपल्याला हे शेळीपालन परवडणार आहे. तर आपण या ठिकाणी आजच्या भागामध्ये आपण एवढी माहिती आपण घेणार आहे. आता पुढील भागामध्ये आपण की चाऱ्याचं नियोजन कशा पद्धतीनं करायचं आणि त्यांना चारा कशा पद्धतीनं द्यायचा, त्यासाठी तुम्ही या ठिकाणी पुढील भागामध्ये या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहा. तोपर्यंत
माझ्या चॅनलला तुम्ही सगळ्यांनी लाईक करा. अनेक लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल, अनेक गरजवंत शेतकऱ्यांना ह्याची माहिती मिळेल. त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा. आणि तुम्हाला जर माझ्याकडून माहिती आणखी पाहिजे असेल तर तुम्ही प्रत्येक व्यक्तींनी माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.